आज खरोखरच नानांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं नानांचं स्वप्न पूर्ण झालं। आज परिणिताताईंना पंढरपूर शहरानं 11,500 मताधिक्यानं निवडून दिलं। आज नानाच्या जाण्यापासून जो भालके गटावर गुलालापासून वंचित होता, जी नानांनी 3 हॅट्रिक म्हणून आमदारकी भोगली आणि त्यानंतरच्या काळात इतका अडचणीचा काळ गेला, तेव्हापासून आतापर्यंत गुलाल नव्हता। पण परिणिताताईंच्या नगराध्यक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून 11,500 मताधिक्याने निवडून आल्या व सर्व बालके गटाला उभारी आली। तसेच त्यांच्या माध्यमातून त्यांनी भगीरदादांच्या माध्यमातून मंगळा असेल, मंगळ्यात सुद्धा नगराध्यक्ष बालके गटाचा आला। म्हणून इथून पुढचा काळ हा बालके गटासाठी चांगला काळ असेल आणि नानांचं राहिलेलं स्वप्न आता इथून पुढच्या काळात पूर्ण होईल। कार्यकर्त्यांनाच नव्हे तर पंढरपुरातील सर्व जनतेला सुवर्णकाळ आल्याशिवाय राहणार नाही, हे असं आम्हाला वाटतंय। हीच इथून पुढं असाच विजय होत जावो, हीच आमची कार्यकर्त्यांची मनोमन भावना। ताईंना आमच्या कार्यकर्त्याकडून खूप खूप शुभेच्छा।